आपल्यासोबत सिद्धार्थ जाधव जोडले गेलेत। सिद्धार्थजी, आपण पाहतोय की आशाताईंचं एक वेगळं स्थान होतं संगीत विश्वात। तुमच्या त्यांच्याबद्दल काही आठवणी आहेत का? नमस्कार. नाही, ही न्यूज ऐकून तसा शॉक बसलाच आहे. कालपर्यंत ही न्यूज होती की त्या ॲडमिट होत्या. हं. पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे ही खूप मोठी गोष्ट आहे की आपल्या भारतीय चित्रसृष्टीत आशा भोसले मॅमचं एक वेगळं अस्तित्व होतं आणि मी त्या इंडस्ट्रीचा भाग आहे. हं. पण हे जरा पचवणं पण कठीण आहे. मला मी 2-3 आठवणी आहेत, जेव्हा मी लंडनला निफ्तासाठी गेलो होतो, तेव्हा मॅम तिकडे होत्या आणि आता नुकताच शिवाजी पार्कला एक सोहळा झाला होता, ज्यात त्यांनी म्हणजे त्यांची एनर्जी ही या वयातही म्हणजे वाखाणण्याजोगी होती. त्यामुळे मनापासून भावपूर्ण श्रद्धांजलीच देईन ते. आणि मग आता काय बोलावं कळत नाही, पण त्यांनी त्यांचा म्हणजे त्यांची गाणी असतील, त्यांचा एकंदर त्यांचा अपीअरन्स हा खूप पॉझिटिव्ह आणि वेगळ्याच वाईबचा असायचा. त्या इतक्या एनर्जेटिक असायच्या. खरंय. पण मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली आशाताईंना. खरंय, धन्यवाद। खरं तर संपूर्ण भारताकडनं श्रद्धांजली दिली जाते आणि त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जातोय। धन्यवाद तुम्ही